जातं 100 मतांच्या मागे एक, त्याच्यातला अर्थ तोच आहे की त्या मतदार यादीमध्ये आलेले मतदार आहेत नाही आहेत, त्यांचं दुबार नाव आहे किंवा ते आज मयत झाले तरीसुद्धा नाव आहे, ही सगळी छाननी करणं अपेक्षितच असतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नियमितपणाची भूमिका राहिली की संघटनेने बूथनिहाय आपली कमिटी स्थापन करावी आणि बूथनिहाय कमिटी स्थापन करत असताना बूथवरती मतदारांची जी यादी येते त्याची छाननी करावी असा अभिप्राय आहे. आज आम्ही तशापैकी सूचना दिल्यात. हा एक भाग झाला. मतदारांची यादी येणं हा एक भाग. आता विधानसभेची मतदारांची यादी आणि नगरपालिकेच्या प्रभागाची यादी याच्यामध्ये फरक होतो. एखाद्या आता माझ्या रोहा शहरामध्ये 16 बूथ आहे, पण आता यावेळेला 20 जागांच्यावरती निवडणूक लढली जाणार आहे. त्यामुळे बूथनिहाय असलेली मतदारांची यादी प्रभागनिहायच्या यादीमध्ये ती स्प्लिट होणार आपोआपच. अशा वेळेला ती यादी सलग आहे की कशी आहे ती तपासणी प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी ती सजगतेने पाहावी अशी त्या ठिकाणी अपेक्षा आहे. कारण प्रभाग निवडताना निवडणूक आयोगाने काही गाईडलाईन दिले आहेत. उत्तरेपासून दक्षिणेकडे जाताना किंवा रस्ता असेल, नदी असेल तर कशीच भौगोलिक संलग्नता असावी अशा गाईडलाईन दिल्यात. त्या गाईडलाईनच्या आधारे प्रभाग पडलेत की नाही आणि यादी झाले की नाही हे पाहण्याचं काम प्रत्येक राजकीय पक्षाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा आज तशापैकी सूचना कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. एक असं आहे की आशिषजींनी या संदर्भातला महाविकास आघाडीच्या किंवा मनसेच्या नेत्यांनी जी काय जाहीर केली असेल त्याचा त्यांनी पूर्ण अभ्यास केला असेल मला माहीत नाही. मी स्वतः या बाबतीतलं नेमकी काय कालचा सत्य का असत्य मोर्चा निघाला मला माहीत नाही, कारण मी माझ्या लोकसभा मतदारसंघात या ग्रामीण भागात होतो. रात्री उशीर आलो ना, सकाळपासून या बैठकीमध्ये मी त्या ठिकाणी व्यस्त आहे. माझी स्वतःची भूमिका आहे की एका बाजूला ते काम वेगवेगळे नेते मंडळी वेगवेगळे पक्ष करत राहतील. आम्ही प्राधान्य दिलं की संघटनेच्या कामाला अधिक लक्ष केंद्रित करावं. शेवटी या गोष्टीची माहिती घेऊन उद्या या बाबतीमध्ये बोलेन. पक्षाने वरिष्ठ पातळीवरती याची गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा या संदर्भात पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपापली मतं त्या ठिकाणी मांडली. ती सगळी मांडलेली मतं त्यांना पुढच्या काही कालावधीमध्ये दिलेले आम्ही संघटनेच्या दृष्टिकोनातून दिलेले कार्यक्रम याचा आढावा ज्या वेळेला प्रत्यक्षात निवडणुका होतील त्यावेळेला पक्षाचा कोर ग्रुप बसून करेल आणि मग त्या संदर्भातला अंतिम निर्णय त्यावेळेला होईल. त्याच वेळेला पॅरलली घटक पक्षाशी मित्र पक्षांची सुद्धा चर्चा आम्ही सुरू करण्याचं नियोजित केलेलं आहे. धन्यवाद.